नमस्कार मंडळी. आज आपण श्री स्वामी समर्थ अक्कलकोट अन्नछत्र येथील प्रसादाची आमटी करून पाहूया. अक्कलकोट अन्नछत्रामध्ये या आमटीच्या सुवासाचा मस्त घमघमाट सुटलेला असतो. पण तशी आमटी आपण घरी करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याकडून तशा चवीची आमटी होत नाही. आपल्या वैशू लाईफस्टाईल वसई या यूट्यूब चॅनलवर आज आपण श्री स्वामी समर्थ अक्कलकोट अन्नछत्र येथील प्रसादाची आमटी ट्राय करूया. कारण स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेतच. म्हणून स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण इथे अर्धी वाटी तुरीची डाळ व अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून पेलाभर पाणी घेऊन अर्धा तासासाठी भिजत टाकूया. भिजत टाकल्याने काय होते, डाळ लवकर शिजण्यास मदत होते. आता अर्धा तास झालेला आहे. आता आपण ही डाळ पाण्यासकट कुकरमध्ये टाकूया. ह्यात आता 1 टीस्पून हिंग, व अर्धा टीस्पून हळद टाकून कुकरला 2 शिट्या काढून शिजवून घेऊया. आता 2 शिट्या झालेल्या आहेत. आपण गॅस बंद करूया आणि 10 मिनिटासाठी कुकर तसाच ठेवून देऊया. आता ही डाळ शिजलेली आहे. आता ह्याला आपण घोटून घेऊया, म्हणजे गुठळ्या राहणार नाही. आता आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी आपण एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करत ठेवूया. आता तेल गरम झाले आहे. ह्यात आता आपण अर्धा टीस्पून मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली की ह्यात आपण 1 टीस्पून जिरे घालूया. आता जिरे फुलल्यासारखे दिसते. आता ह्यात आपण 1 टीस्पून मेथीचे दाणे घालूया. मेथीच्या दाण्यांचा खूप सुंदर सुवास येत आहे. आता आपण गॅस बारीक करूया. आता आपण यात अर्धा टीस्पून हिंग घालूया. आता कढीपत्ता घालूया. आपण इथे 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे, ते यात घालूया. आता 1 मिनिटभर परतून घेऊया. हे टोमॅटो लवकर मऊसूत होण्यासाठी ह्यात आपण 1 टीस्पून मीठ घालूया. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला. हे थोडं परतून घेऊया. आता ह्यावर 2 मिनिटं झाकण ठेवूया. आता आपण ह्यात अर्धा टीस्पून हळद घालूया आणि झाकण ठेवून टोमॅटो चांगला मऊसूत होईपर्यंत शिजवून घेऊया. मला सांगा, तुम्ही कधी स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटच्या अन्नछत्रामध्ये प्रसादाचा लाभ घेतला आहे का? हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. आता आपले टोमॅटोचे मिश्रण शिजलेले आहे. आता हे एकदा व्यवस्थित परतूया. आता आपण ह्यात थोडी कोथिंबीर घालूया आणि परत थोडंसं व्यवस्थित परतूया. आता आपण ह्यात अर्धा टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकला तरीही चालेल, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून जिरे पावडर, हे सर्व घालून आता आपण हे व्यवस्थित परतून घेऊया. नंतर यात
शिजवलेली डाळ टाकून व्यवस्थित मिक्स करायचे आणि जराही वेळ न दवडता ह्यावर झाकण ठेवायचे. म्हणजे सगळी फोडणी ह्या आमटीत मस्त मुरते आणि आमटीची चव अप्रतिम होते. आता गॅस बंद करायचा आणि 5 मिनिटे अशीच झाकून ठेवायची. आता गॅस मोठ्या आचेवर ठेवून आपण यात चिंचेचा कोळ घालणार आहोत. ह्यासाठी इथे आपण लिंबा एवढी चिंच पाण्यात 5 मिनिटांसाठी भिजत घालूया आणि आता तिचा कोळ काढूया. याशी व्यवस्थित निसकवून घ्यायची म्हणजे तिचा व्यवस्थित कोळ निघतो. आणि असं हातानेच आपण अगदी गाळलं तरी चालतं. कोळ काढून झालेला हा चोथा आपण फेकून द्यायचा. इथे आपण 1 टेबलस्पून एवढा कोळ काढून घेतलेला आहे. आता ह्यात 2 टेबलस्पून गूळ घालूया. चिंचेच्या डबल गूळ घालायचा असतो. मी इथे पावडर गूळ वापरलेला आहे. तुम्ही गूळ बारीक करूनही वापरू शकता. आता आपण झाकण काढूया. ह्या आमटीचा फार छान सुगंध येतोय. आता आपण ह्यात 1 टेबलस्पून चिंचेचा काढलेला कोळ आणि 2 टेबलस्पून गुळाची पावडर टाकूया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ही आमटी आंबट, गोड आणि तिखट अशा मस्त चवीची बनते. आता ह्यावर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून एक उकळी काढून घेऊया. आता उकळी आलेली आहे. ह्या कढईवर अर्धवट झाकण ठेवून 10 मिनिटे मंद आचेवर मध्ये ढवळत उकळू देऊया. याने सर्व चवी मस्त एकजीव होतात. ही बघा छान उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. ही आपली आमटी अशीच 10 मिनिटे पूर्ण झाकण ठेवून बाजूला ठेवायची आहे. लगेच सर्व करायची नाही. झाकण ठेवले की आमटीमध्ये वाफ मुरते आणि आमटीची चव छान लागते. आता 10 मिनिटे झालेली आहेत. आता आपण झाकण काढून एका प्लेटमध्ये सर्व करूया. आपली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अन्नछत्रातील ही आमटी आपल्याला व्यवस्थित जमत नव्हती, पण स्वामींच्या कृपेने ही जमलेली आहे. अशीच प्रत्येक गोष्ट स्वामींच्या कृपेने जमत जाते. म्हणूनच म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपण ही आमटी आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही अन्नछत्रामध्ये बनवली जाणारी आमटी नक्की ट्राय करा. ही आमटी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक बनेलच. आपण कमेंट्स करून एकदा मनापासून बोलूया. श्री स्वामी समर्थ. अशाच वेगवेगळ्या सांप्रदायिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि वैशू लाईफस्टाईल वसई या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. थँक्यू.